जर आपण कधी आपल्याला तशी संधी मिळाली आणि सरांनी बोलवलं तर सर आजही मला वाटतं की तसंच एक आयुष्य जगतायत. म्हणजे त्या आयुष्य जगण्यामध्ये देखील त्यांनी फार काही बदल खरं तर केला नाही. म्हणजे खासदार असताना देखील आणि त्यानंतर देखील. तर हे इतकं मॅनेज करणं आणि ते मेंटेन राहणं किती कठीण असतं. नाही, असं आहे, राजकारणात पदं येतात आणि जातात. शेवटी कार्यकर्ता नावाची जी तुमची ओळख आहे आणि समजा ते पद आहे असं मानलं तर तेच एक पद तुमच्याकडे कायम राहतं. बाकी कोणी कितीही मोठा माणूस असला तरी मंत्री असो, खासदार, आमदार काही असो, पक्षाचा कोणी पदाधिकारी असो, शेवटी त्या पदांना एक मर्यादा आहे. आणि त्यामुळे आपला कार्यकर्तेपणाचा जो मूळ स्वभाव आहे, म्हणजे अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांना ज्यांना एक स्वाभाविक महत्त्वाकांक्षा असते आणि तिची पूर्तता झाली नाही तर ते नाराजही होतात. कधी कधी मग ते भेटायला येतात, आपलं जे काही दुःख आहे ते मांडतात. त्यांनाही मी एक नम्रपणे पण असं सुचवतो की आपण ज्यावेळी काम करायला सुरुवात केली त्यावेळी, म्हणजे फार कमी जणं असे असतील, आता असतील, पण त्यावेळी तर खूप कमी जणं असे होते की ज्यांनी डे 1ला ठरवलं होतं की मला आमदार व्हायचं, मला मंत्री व्हायचं, मला खासदार व्हायचं. असं नव्हतं. आपण तर एक कार्यकर्ते म्हणूनच संघटनेत प्रविष्ट झालो. त्यामुळे ते कार्यकर्ते पण आपण कायम ठेवलं तरी खूप झालं. खरं तर मी जसं म्हटलं की तुम्ही बौद्धिकही अनेक घेता. हे करत असताना तुम्ही पॉडकास्टही करता. म्हणजे मी जे सुरुवात केली की मला असा प्रश्न पडला की आता काय प्रश्न, कारण तुम्ही दोन्ही रोलमध्ये आम्ही तुम्हाला पाहिलेलं आहे. ॲज अ पॉडकास्टर म्हणून आणि ॲज अ पॉडकास्टी म्हणून देखील. कुठला रोल सगळ्यात डिफिकल्ट वाटतो तुम्हाला? नाही, नाही, असं काही नाही. पॉडकास्टरचा जो रोल आहे ना, तो खरा एक आपद्धर्म म्हणून एका विशिष्ट काळापुरता, म्हणजे झालं असं की मी देवेंद्रजींना मागच्या महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी असं सुचवलं की असे अनेक विषय आहेत की लोकांपर्यंत ते नीटपणे पोचायचे असतील तर ट्विटर, इंस्टाग्राम ही जी नव समाज माध्यमं आहेत त्यांची क्षमता मर्यादित आहे. कारण तेथे वेळेचं बंधन आहे. ट्विटरवर बरोबर. काही तुम्ही लांबलचक बोलू शकत नाही. मग लांबलचक बोलता येईल अशी जागा कोणती आहे तर ती पॉडकास्ट आहे. तर म्हटलं की असे काही पॉडकास्ट आपण केले पाहिजेत. आता त्याच्यामध्ये एक अडचण अशी होती की नवीन कोणाला तरी सांगायचं तर तो त्याची निष्पक्षता सिद्ध करण्यामध्ये थोडा वेळ घालवतो. कारण पॉडकास्टर म्हटल्यानंतर आपण फार निष्पक्ष आहोत असं दाखवणं गरजेचं असतं. तर म्हटलं त्याच्यातनं गडबड होईल. कारण आपल्याला पक्षाच्या प्रचारामधले जे मुद्दे सहजपणे लोकांच्या समोर आलेले नाहीत ते आणायचे. जसं पोपटराव पवार आमच्या पॉडकास्टमध्ये आले होते किंवा उज्ज्वल निकम पॉडकास्टमध्ये आले होते. तर त्यामुळे उज्ज्वल निकमांनी जे जे केलं ते आम्हाला मांडायचं होतं आणि त्यांना सरकारने कशी साथ दिली. पोपटरावांचा जो आमचा शेतीविषयक किंवा पाणीविषयक जे काही प्रश्न होते जे देवेंद्रजींनी गावतळ्यांच्या माध्यमातून सोडवले ते मांडायचे होते. आणि पोपटराव त्याचे प्रत्यक्षदर्शी होते. पण ते काही तसे भाजपवाले नाही आहेत. हो. त्यामुळे मग अशा लोकांना बरोबर घेऊन आपण हे केलं पाहिजे. तर मला देवेंद्रजी म्हणाले की तुम्हीच करा, आणखी कोणाला कशाला सांगता. तर मग मी ते पॉडकास्टरच्या पॉडच्या भूमिकेमध्ये गेलो आणि सुदैव असं की ते चांगले यशस्वी ठरले. त्यामुळे दिल्लीत ज्यावेळी निवडणुका झाल्या महाराष्ट्रानंतर या वर्षाच्या प्रारंभी, त्यावेळी दिल्ली भाजपने मला असं सुचवलं की तुम्ही आमच्याही करता करा. क्या बात है. मग मी दिल्लीतल्या काही, जसे आमचे हरदीप सिंग पुरी आहेत, कारण ते नगरविकास खातं बरीच वर्ष त्यांनी सांभाळलं होतं. त्यामुळे त्यांना दिल्लीच्या नागरी प्रश्नांच्या संबंधात काही ना काही सखोल जाण होती. म्हणून मग त्यांच्यापासून आम्ही सुरुवात केली आणि मग दिल्लीतल्या अनेक लोकांबरोबर मी पॉडकास्ट केली. त्यामुळे तो एक काय म्हणू, एक या प्रवासातला एक टप्पा होता असं म्हणायला हरकत. जसं तुम्ही म्हणालात की मुळात पॉडकास्टरला निष्पक्ष आहे हे सिद्ध करावं लागतं, त्यात बराचसा त्याचा वेळ जातो. तुमच्याबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही RSSच्या मुशीमध्ये वाढलेले आहात, त्याबद्दल अजिबात दुमत नाही आहे. सर्वांना त्याची कल्पना आहे. पण हे असं असताना देखील आपण सर्व जणांना एक हिअरिंग देत असता कायम. म्हणजे जे आपल्या विचारधारेच्या पलीकडची लोकं आहेत, विरोधी विचारधारेतली आहेत, त्यांना देखील कुठेतरी वाटतं की इथं येऊन हलकं होता येतं. नाही, नाही, नाही. तर ही लवचिकता तुमच्यामधली नाही, हा फार एक प्रकर्षानं खरं जाणवते. म्हणजे कार्यकर्तेपणाच्या त्या सगळ्या स्वतःच्या, म्हणजे स्वतःला पुढे घेऊन जाणं किंवा घडणं जे काही म्हणतात त्या घडवणुकीचा एक परिणाम आहे असं मी म्हणेन. मी विद्यार्थी परिषदेत असतानासुद्धा आमच्या व्यासपीठावर अनेक डाव्या विचाराची, समाजवादी विचाराची माणसं
आम्ही बोलवत असू. मी गप्र प्रधानांचं एक उदाहरण नक्की सांगेन की प्रधानसाहेब म्हणजे विद्यार्थी परिषदेच्या व्यासपीठावर आले होते. म्हाळगी प्रबोधिनीतसुद्धा राम जोशी माझी कुलगुरू किंवा कुमार केतकर अशी अनेक मंडळी ही आमच्या व्यासपीठावर आलेली आहेत. त्यांनी त्यांचे विचार मांडले, अर्थातच त्याला काही अडचण नाही आहे. त्यामुळे हे जे वैचारिक आदानप्रदान आहे ते सुरू राहिलं पाहिजे. आपण वैचारिकदृष्ट्या एकमेकाचे विरोधक असलो तरी याचा अर्थ आपण शत्रू नाही आहोत ना. त्यामुळे शत्रुभाव मनामध्ये नाही आहे आणि त्यामुळे ती लवचिकता मला असं वाटतं की संघाच्या विद्यार्थी परिषदेच्या संस्कारातूनच मिळालेली आहे. त्यात काही पुन्हा एकदा मी असं म्हणेन की खूप वैशिष्ट्यपूर्ण काही आहे असं काही नाही. पण एक मी पत्रकारितांच्या संदर्भामधलं माझं निरीक्षण जरूर या निमित्ताने मांडीन की आजकाल काय झालं आहे की पत्रकार मुख्यतः मुद्रित माध्यमं, प्रिंट मीडिया, पण इलेक्ट्रॉनिक मीडिया पूर्णपणे निर्लिप्त आहे असं मी नाही म्हणणार. काय आहे की आज समाज माध्यमांचा एवढा बोलबाला होण्यामागे जी काही 25 कारणं असतील त्यातलं एक कारण हे आहे की पत्रकार हे वृत्त देता देता विचारही द्यायला लागले. पत्रकारांनी विचार द्यावेत का नाही? जरूर द्यावेत. प्रिंट मीडियामध्ये त्यासाठी जागा आहे, तुमचं संपादकीय पान तिथे जरूर द्यावे. आज असं होत नाही. आज वार्तांकनामध्ये सुद्धा तुम्ही विचार भरवता आणि मी त्याला म्हणेन की एक पॉलिटिक्स ऑफ व्होकॅबलरी आहे. समजा डावी विचाराची मंडळी झेंडे करून रस्त्यावर उतरली असतील तर इंग्रजी वर्तमानपत्रवाला म्हणतो की मासेस वेअर ऑन द स्ट्रीट, आणि समजा भगवे झेंडे घेऊन उतरले तर ते म्हणतील होर्ड्स ऑफ पीपल, म्हणजे माणसांचे कळप. आणि तिकडे आता ही तुम्ही शब्दावली वापरता, यातनं तुमचं राजकीय आकस दिसतो. हे चुकीचं आहे. वाचक तुमच्या वृत्तांकनाकडे, वार्तांकनाकडे तुम्ही काहीतरी विचार द्यावा या अपेक्षेने बघत नाही. मी पण पत्रकारितेचा विद्यार्थी होतो. मी माणूस साप्ताहिकामध्ये नियमित स्तंभलेखन करायचो, आजही करतो काही स्तंभलेखन. पण मला असं वाटतं की पत्रकार म्हणून माझी निष्ठा बातमीशी असली पाहिजे. बरोबर. पण ती बातमीशी निष्ठा न राहता मी माझे विचार आणि वृत्त याचं एक भेसळ करून ते लोकांना जर मी सर्व करत असेन, वाढत असेन, तर तो वाचक म्हणून असलेल्या त्यांच्या अधिकारावर एक प्रकारे आघात आहे, त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे.